आणि आता झटपट बातम्या। नागपूरकरांना आज पाणी कपातीचा सामना करावा लागणार आहे। नवेगाव खैरी इथे 33 केव्ही एक्सप्रेस फीडरवरील अत्यावश्यक वीज देखभालीसाठी शहरातील सुमारे 70% भागांना होणारा वीज पुरवठा खंडित होणार आहे। गेल्या 2 आठवड्यांपासून विश्रांती घेतलेला पाऊस पुन्हा एकदा सक्रिय झाला आहे। मुंबई पुण्यासह महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली, त्यामुळे उकाड्यापासून त्रस्त असलेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे। त्यातच आता हवामान विभागाने राज्यात पुढच्या 3 ते 4 दिवस मुसळधार पाऊस कोसळेल असा अंदाज वर्तवला आहे। यंदा देशभरात मुसळधार पाऊस झाल्यामुळे धरणांच्या पाणीसाठ्यात सुद्धा मोठी वाढ झाली आहे। पावसामुळे धरणांमधील पाणीसाठा गेल्या वर्षीच्या तुलनेत 14% अधिक असल्याचं केंद्रीय जल आयोगाच्या अहवालात नमूद करण्यात आलं आहे। ठाणे जिल्ह्याला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पावसामुळे धरण 100% भरले, त्यामुळे धरणात येणाऱ्या पाण्याचा वेळीच विसर्ग करण्याची गरज लक्षात घेऊन जिल्ह्यातील सर्वच धरणांचे दरवाजे उघडून पाण्याचा विसर्ग केला जातोय। छत्रपती संभाजीनगरमधील गलाटी नदीला महापूर आला आहे। पाचोड परिसरात रात्रभर झालेल्या पावसामुळे नदीला पूर आला आहे, त्यामुळे पाचोड आणि पाचोड खुर्द इथल्या गलाटी नदीवरचा पूल तुटला आहे। कासारसाई धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस झाला आहे, त्यामुळे कासारसाई धरणाच्या सांडव्यावरून 720 क्युसेक्स वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे, त्यामुळे नदीपात्रात कोणीही उतरू नये अशा सूचना नागरिकांना देण्यात आल्या आहेत। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा वचनपूर्ती सोहळा आज रत्नागिरीत पार पडणार आहे। या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार उपस्थित असतील। दरम्यान मुख्यमंत्र्यांच्या स्वागतासाठी रत्नागिरी शहरातल्या चौकाचौकात तसंच रस्त्याच्या सर्व मध्यवर्ती भागात बॅनर लावण्यात आले आहेत। मुंबई महानगरपालिकेत बऱ्याच कालावधीनंतर 1846 लिपिक पदासाठी भरती प्रक्रिया सुरू केली जाणार आहे। काही कालावधी पूर्ण 800 कर्मचाऱ्यांची भरती करण्यात आली होती, मात्र घनकचरा व्यवस्थापन, पाणीपुरवठा विभाग, अभियांत्रिकी या विभागातील पदं रिक्त भरण्याची मोहीम सुरू केली तरच नव्या भरतीची अपेक्षा आहे। जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यात अन्न सुरक्षा योजनेच्या अंतर्गत पात्र लाभार्थी या योजनेपासून वंचित असल्याचं समोर आलंय। विधवा, परित्यक्त्या आणि घटस्फोटित, अंध, अपंग, निराधार या लाभार्थ्यांना या योजनेत समाविष्ट करून तात्काळ या योजनेचा लाभ मिळावा यासह विविध मागण्यांसाठी निळे निशाण संघटनेच्या वतीने तहसीलदार कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आलं। गोंदियामध्ये वन्य प्राण्यांच्या शिकारीचा बेत फसला आहे। शेतात तारांचे फासे लावून वन्य प्राण्यांची शिकार करण्याच्या बेतात असलेल्या एका आरोपीला ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आलंय। त्याच्याकडून शिकारीसाठी वापरण्यात येणारे तारांचे फासे आणि इतर साहित्य जप्त करण्यात आलं आहे। जयलाल कोवाची असं या आरोपीचं नाव आहे। सांगलीच्या वाळवा तालुक्यात पीक विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांनी पीक नुकसान पंचनामा करताना शेतकऱ्यांच्याकडून पैशाची मागणी केली। ही घटना समजताच प्रहार संघटनेनं पीक विमा अधिकाऱ्याला चांगलाच चोप दिला। यावेळेला कृषी अधिकाऱ्यांनी योग्य ती कारवाई करू असं आश्वासन दिलंय। अकोला जिल्ह्यातल्या बाळापूर तालुक्यात एक संतापजनक प्रकार समोर आलाय। तालुक्यातल्या काझीखेड इथे जिल्हा परिषदेच्या उच्च माध्यमिक शाळेत एका शिक्षकानं अश्लील व्हिडिओ दाखवत 6 विद्यार्थिनींचा छळ केल्याची घटना घडली। या प्रकारानं जिल्हाभरात संताप व्यक्त होतोय। आरोपीला पोलिसांच्याकडून अटक करण्यात आली आहे। महापालिकेत कॉन्ट्रॅक्टर आणि सत्ताधारी टोळी पालिकेची लूट करते, मात्र या सगळ्यांवर आयुक्तांचा अंकुश असल्यानं त्यांच्यावर जाणीवपूर्वक आरोप केला जात असल्याचा आरोप खासदार विशाल पाटील यांनी केला आहे। धाराशिवच्या तुळजाभवानी मंदिर विकास आराखड्याला खासदार ओमराजे निंबाळकर यांनी विरोध दर्शवला आहे। तुळजाभवानी हे एक वैभव असून त्याच्यावर स्थानिक लोकांचं अर्थकारण चालतं, मात्र स्थानिक लोकांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण होत असेल तर त्या विकास आराखड्याला माझा विरोध असेल असं ओमराजे निंबाळकर यांनी म्हटलंय। शेतकऱ्यांचं सिबिल न पाहता सरसकट पीक कर्ज देण्यात यावं या मागणीसाठी धाराशिवमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकऱ्यांनी आमरण उपोषण सुरू केलं। उद्धव ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटील यांनी उपोषणाच्या स्थळी भेट देत घोषणांची अंमलबजावणी करा अशी मागणी केली आणि शेतकऱ्यांना आपलं समर्थन असल्याचं सांगितलं। देशातील व्यापारी बँकांनी भांडवली बाजारातील विविध साधनांच्या माध्यमातून उचललेल्या कर्जामध्ये झपाट्यानं वाढ झाली। या बँकांवरील एकूण कर्जभारानं 9 लाख कोटींचा टप्पा जुलै अखेर ओलांडलाय।
पतपुरवठ्यात वाढीच्या तुलनेत ठेवींमधली वाढ मंदावल्यानं ही तफावत भरून काढण्यासाठी बँकांच्याकडून निधी उभारणीचा हा मार्ग अवलंबला जातोय। मुंबईतल्या काळा चौकीतील अभ्युदय नगर वसाहतीचा पुनर्विकास होणार आहे। खुल्या निविदेद्वारे या वसाहतीच्या पुनर्विकासासाठी विकासकाची निवड केली जाणार आहे। यासाठी म्हाडाकडून किमान 499 चौरस फुटांचं घर रहिवाशांना देऊ करण्यात आलं आहे। रहिवाशांच्याकडून मात्र 750 स्क्वेअर फूट घराची मागणी होती आहे। अंधेरी पश्चिम मानखुर्द मंडाले मेट्रो 2B मार्गिकेवरील कुर्ला हलावपूलवरील गर्डरची उंची वाढवण्याची मागणी स्थानिक रहिवाशांच्याकडून करण्यात येते। मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणानं गर्डरची उंची वाढवण्यासाठी विमानतळ प्राधिकरणाला पत्रव्यवहार करण्याचा निर्णय घेतला आहे। पुणे मुंबई द्रुतगती महामार्गावर वाहनांवर वॉच ठेवण्यासाठी ड्रोनसह कृत्रिम बुद्धिमत्तेवर चालणारे सीसीटीव्ही कॅमेरे आणि सेन्सर यंत्रणा सज्ज झाली आहे। या यंत्रणेस ITMS असं नाव देण्यात आलं आहे। याद्वारे वेगानं वाहन चालवणं, लेन कटिंग यासह 17 प्रकारच्या वाहतूक नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाई केली जाणार आहे। पावसाळ्यात नाल्याच्या जवळ असलेल्या जलवाहिनीशी सांडपाण्याचा संपर्क आल्यास त्यातून दूषित पाणी येऊ शकतं। कल्याण डोंबिवली महापालिकेच्या हद्दीत असं गढूळ आणि दूषित पाणी आहे का, ते पिण्यायोग्य असतं की नाही, तसंच साठवलेल्या पाण्याच्या टाकीमध्ये काही घाण आहे का, अशा सर्व प्रकारच्या पाण्याचे नमुने घेऊन ते पाणी लॅबमध्ये चाचणीसाठी पाठवलं जात आहे। मागच्या 2 महिन्यात 477 नमुने असे पाठवण्यात आले आहेत। आणि आता एक मोठी बातमी हाती येते। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आजपासून विदर्भाच्या दौऱ्यावर निघाले आहेत। या दौऱ्यात ते मनसेचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या बैठका घेणार असून पक्ष विस्तार आणि आगामी विधानसभा निवडणुकांच्या तयारीचा आढावा घेतील। तसंच विविध क्षेत्रातल्या नागरिकांशी चर्चा करून जिल्ह्यातील प्रश्न समस्या ते जाणून घेतील। राज ठाकरे यांच्या दौऱ्यात पक्ष संघटना मजबूत करण्यावर विशेष भर दिला जाणार आहे। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारांची चाचपणी सुद्धा केली जाईल। आणि पुन्हा एकदा झटपट बातम्या। पालिकेनं मनोरी इथे समुद्राचं पाणी गोड करण्याचा प्रकल्प उभारण्याची घोषणा 2021 मध्ये केली होती। डिसेंबर 2023 मध्ये या प्रकल्पासाठी निविदा मागवण्यात आल्या, मात्र त्यात आवश्यक तसा प्रतिसाद न मिळाल्यानं 29 ऑगस्टपर्यंत त्याला पुन्हा मुदतवाढ देण्यात आली। सुमारे 4000 कोटींच्या या प्रकल्पासाठी केवळ 2 ते 3 कंपन्यांनी निविदा भरल्या। मुंबईकरांना लवकरच कचरा उचलण्याच्या ऐवजी पैसे महापालिकेला मोजावे लागतील। कचरा संकलनासाठी शुल्क घेणाऱ्या ठाणे विरार पालिकांच्या कार्यपद्धतीचा अभ्यास प्रशासनाकडून करण्यात येत असून त्याची कार्यवाही सध्या अंतिम टप्प्यात आहे। आयुक्तांच्या मंजुरीनंतर नागरिकांच्याकडून हरकती सूचना मागवण्यात येतील। गणेशोत्सवाच्या आधी रस्ते खड्डेमुक्त करण्यासाठी सर्व 27 वॉर्डमधील सब इंजिनियरनी रस्त्यावर उतरावं आणि दररोज किमान 10 किलोमीटर रस्त्यांची पाहणी करून खड्डे बुजवण्याचं काम पूर्ण करावं असे आदेश पालिका आयुक्तांनी दिले आहेत। शहरामध्ये एकही सिंथेटिक ट्रॅक नसल्यामुळे नवी मुंबईतल्या धावपटूंना सरावासाठी मुंब्रा इथे जावं लागतं। सरावाची ही धावपळ आता थांबणार आहे, कारण पालिका आयुक्तांनी शहरात 8 ठिकाणी विविध खेळांसाठी मैदानं विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे। ऐरोलीमध्ये सिंथेटिक ट्रॅक प्रस्तावित करण्यात आला आहे। ठाणे पालिका घनकचरा व्यवस्थापन विभाग, प्रदूषण नियंत्रण विभाग आणि प्रभाग समिती अतिक्रमण विभागाच्या वतीनं संपूर्ण ठाणे पालिका कार्यक्षेत्रात सिंगल यूज प्लास्टिक बंदीच्या बद्दल धडक मोहीम सुरू करण्यात आली। या कारवाईत 217 आस्थापनांना भेटी देऊन 106.54 किलो प्लास्टिक जप्त करण्यात आला असून 54,300 रुपये इतका दंड वसूल करण्यात आला आहे। मुंबई महानगरपालिकेनं अनधिकृत फेरीवाल्यांच्या विरोधात जोरदार मोहीम हाती घेतली असली तरी अतिक्रमण आणि निर्मूलन विभागाकडे असलेल्या कमी मनुष्यबळाच्यामुळे या कारवाईत विविध प्रकारचे अडथळे येत होते। मात्र आता या कारवाईची धार तीव्र करण्यासाठी पालिकेकडून अतिक्रमण आणि निर्मूलन विभागाकडून 118 निरीक्षकांची भरती करण्यात येणार आहे।
पूर्व सिक्कीममध्ये मंगळवारी सकाळी भूस्खलनाची मोठी घटना घडली। यामुळे राज्यातील एक वीज केंद्र जवळपास उद्ध्वस्त झालं आहे। ही घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे। गेल्या काही आठवड्यांपासून इथे सातत्यानं दरड कोसळण्याची घटना घडत आहे। त्यामुळे जनजीवन मोठ्या प्रमाणात विस्कळीत झालं आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी 2 दिवसांच्या पोलंडच्या दौऱ्यावर आहेत। संध्याकाळी 5:30 वाजता ते पोलंडला पोहोचतील। पोलंडमध्ये जामसाहेब नवानगर स्मारक इथे ते श्रद्धांजली वाहतील, तर रात्री एका सामुदायिक कार्यक्रमात पंतप्रधान सहभागी होतील। अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी डेमोक्रॅटिक पक्षाच्या संभाव्य उमेदवार कमला हॅरिस या इतिहास घडवणाऱ्या अध्यक्ष ठरतील असा विश्वास अध्यक्ष जो बायडेन यांनी व्यक्त केला। डेमोक्रॅटिक पक्षाचे राष्ट्रीय अधिवेशन शिकागो इथं घेण्यात आलं। यावेळी लोकशाही कायम राखण्यासाठी हॅरिस यांना मतदान करावं असं आवाहन जो बायडेन यांनी मतदारांना केलं। ऑक्टोबरमध्ये पहिला T20 वर्ल्ड कप स्पर्धा होणार आहे। बांगलादेश या स्पर्धेचं यजमानपद भूषवणार होतं, परंतु इथे राजकीय परिस्थिती गंभीर असल्यामुळे आता इथे सामने होण्यासारखी स्थिती नाही। या कारणास्तव ICCनं आता ही स्पर्धा स्थलांतरित करण्याचा निर्णय घेतला आहे आणि आता UAE मध्ये ही स्पर्धा आयोजित केली जाईल। UAEच्या शारजा आणि दुबई या 2 ठिकाणी हे सामने खेळवले जातील। महिला T20 वर्ल्ड कप 3 ते 24 ऑक्टोबरच्या दरम्यान होणार आहे। चेन्नईमधल्या एका शालेय कार्यक्रमात बोलताना मनू भाकरनं विद्यार्थ्यांना खेळाचं महत्त्व सांगितलं। आपल्याकडे करिअर घडवण्यासाठी खूप सारे पर्याय उपलब्ध आहेत, त्यासाठी तुम्ही डॉक्टर किंवा इंजिनियरच व्हावं असं काही नाही असं मनू भाकर म्हणाली। तसंच क्रीडा क्षेत्रातील जीवन खूप सुंदर आहे असंही तिनं आवर्जून नमूद केलं। ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा कर्णधार पॅट कमिन्सनं एक गुड न्यूज दिली आहे। तो दुसऱ्यांदा बाबा होणार आहे याबद्दल त्यानं सोशल मीडियावर पोस्ट शेअर केले। कमिन्सची पत्नी बेकी दुसऱ्यांदा प्रेग्नंट आहे। सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोमध्ये दिसतंय की बेकी त्यांचा मुलगा LB सोबत आहे। या फोटोत बेकी हे तिचे बेबी बम्प्स दाखवते आहे। या बुलेटिनमध्ये इथेच थांबूया।